श्री पुंडलिक विजय अध्याय 31. ओम नमोजी सद्गुरी मम जीवनाचा आधारू भक्त रक्षणा अभय करू तू दीननाथा. तुझं आलो पूर्ण शरण, तुझं सांभाळी माझे जीवन आणि घे सेवा करून सर्वार्थाने गुरुदेवा. तुझी सेवा घडो जीवनी हीच मजा असं म्हणी. हा तुझा ग्रंथ सर्वपणी हो प्रसाद रूपी. ग्रंथाचे होऊनी प्रकाशन भक्त हृदय जावे फुलून. भावभक्ती ज्ञान उमळून त्या यावे सर्वांतरी. घरोघरी पारायण ग्रंथाचे घड सर्वजनीन. हे समाज नारायण प्रबोधी जगो. आता काही भक्ताचे अनुभव ठेवतो साचे. जे होते राहिले टाकायचे या ग्रंथात. मधुकर ठाकरे लाडूरचे देवाचे भक्त निष्ठेने त्यांचेही अनुभवाचे एकासार. देवाची कृपा झाली वृत्ती भजना पूजनात लागली. मग वारी सुरू झाली. तीर्थक्षेत्री नाना धामणगावी मूर्तिजापुरी माहूरगडी उज्जैनपुरी. कुंभमेढी संत उत्सवावरी पालखी देवाची पातने तसे. दिंडी भजनाचा मेळ नामस्मरणाचा सुकाळ. भक्त उल्हास वाढे निर्मळ येणे सदभक्तांच्या. कीर्तनी करी मधुकर पुंडलिक नामाचा गजर. अनुभव त्याचा साचार देवाचे म्हणून. पहा अनुभव वसंत कुंभारेचा. त्याचा अनुभव देवाचा दृष्टांत झाला मोलाचा. ऐका श्रोते हो रात्री पहा झोपी गेला. त्यास पुंडलिकाचा दृष्टांत दिला. उंच उंच अंतराळी नेला निजधामी सूर्याच्या पुढे. तव त्यास जागा आला म्हणे पुंडलिक देव भला भला. स्वप्नी सोहळा दाखविला निज मुक्तीचा तत्काळ. आता अनुभव अनिलमतेचा. जो राहण्याला शिरस गावाचा भक्त होता देवाचा आणि निष्ठावान. तो लागला पटवारीत की ही देवाची कृपा त्यावरी. म्हणून संकल्प करी अन्नदानाच्या मनात पुढे. संध्यामते त्यांची भावजे गेली पुंडलिक देव दरबारी. 30 देव म्हणे पाटावरी. काय म्हणते बा आठवण अन्नदानाची दिली देवासाची. मग पुंडलिक नगरी संकल्पाची केली त्यांनी पूर्तता. तेव्हा देव झाले ब्रह्मलीन. 10 ऑक्टोबर रोजी जाण तव अंतदर्शनासाठी धावे मन अनिलमतेचे. पटवाऱ्याची सभा त्या दिवशी होती शिरसगावे पांढरीशी. म्हणून जाणे लागे सभेसी परी म्हणत होते देवाजवळ. पहा काय चमत्कार झाला. गाडी नाही मिळाली बस स्टँडला. पायी जावे लागले 7 किलोमीटर. तेव्हा नाग झाला आडवा. शेषनागाचे दर्शन झाले. ते पुंडलिकाचे स्वरूप जाणे. पुढे शिरसगाव जाता वनवन सभा होती संपली. अशी पुंडलिक देवाची लीला. भक्ताचे जाणे कळवळा. देव पुंडलिक ऐसा आगळा व्याप्त चराचरी. पहा मिठे दामोदर त्याचे गाव वर्धाजवळ. त्याचा मुलगा किशोर अवलिया जन्मापासून. त्यास करविले संत लहानुजी दर्शन आणि विचारले हा मुलगा कोण. संत म्हणते आमच्यातील जाण हा साधू खरा. पुढे त्यास करविले पुंडलिक देव दर्शन आणि विचारले हा मुलगा कोण. तव देव म्हणते सांगितलं संत लहानुजीनं. पुन्हा काय विचारता. ऐसे अंतर्यामी पुंडलिक देव जाणे पा सर्वांचा ठाय. आत्मरूपी स्वयंमेव सर्व साक्षी. अनुभव विजय कुमार महादेवराव मतेचा. ऐका श्रोते हा साचा. त्यास त्रास होता पोटदुखीचा. भरती केले इरविन दवाखान्यात. डॉक्टरांनी ज्या दिवशी ठरवले ऑपरेशन त्या दिनी देवाचे झाले आगमन. बाबा धांडेकडे अमरावतीला जाणं एकाएकी. तो पुंडलिक देवाचे तीर्थ जाणं. रुग्णाचे पाजले श्रद्धेने. पहा आता त्याचा गुण कसा आला चमत्कार. तीर्थ घेता घोडभर. रुग्णास ताप चढला 200 वर. तव डॉक्टरने ऑपरेशन तत्व रद्द केले. ऑपरेशन टेबलवरून त्यास जवळ उतरले तव तापही गेला उतरून एकाएकी. दुसरे दिवशी डॉक्टरने तपासले. ऑपरेशन नको म्हणाले. स्वास्थ आहे म्हणून पाठवले स्वगृही. त्या दिवशी ऑपरेशनचे रुग्ण गेले. पहा मरणा लागून विजय कुमार मते त्यातून वाचला देवाने. लाडगावचे नाना खडेकर. त्यास नाना व्यसने फार. परी पुंडलिक देव दर्शनात तर व्यसनमुक्त होऊन भक्त झाला. नारायण पातोंचा अनुभव कथुल पहा अनुभव. तेने देवाचे लीला वैभव कळेल पहा. नारायणराव गेले नागपूरला. 4,500 हजाराची बॅग होती सोबतीला.
रिक्षातून उतरला विसर पडला नारायणराव झाले घामाधूम म्हणे देवा धाव लवकरी आपल्या भक्ताला तरी. गणेश पेठ पोलिसाचे मग झडकरी गेले रिपोर्ट करण्याला. तव पहा काय चमत्कार, रिक्षावाला आला समोर, पोलीस स्टेशनला हजर झाला. पाते दवा बॅग मिळता ऐशा परी साहेब म्हणे ही कृपा खरी, पुंडलिक देवा धावा झडकरी पावला तू तत्काळ. रिक्षावाल्याने दिले बक्षीस तोही झाला खुश, देवाचे अनुभव विशेष नारायणरावासी आला. देवाचा भक्त गंभीरा सरदार, त्याने गोरेगावात बांधिले मंदिर, ते पुंडलिक देवाची मूर्ती सुंदर स्थापिली जन्मस्थळी. गोरेगावचे भक्तजन उत्साहाचे करते नियोजन, भावभक्त उत्साहानं दरवर्षी नेमाने. पळसोड्याच्या रामकृष्ण सहारेला स्वप्नातच दृष्टांत झाला, सांगितले देवाने त्याला मुलगा होतो म्हणून. त्यास खरेच मुलगा झाला, गाठी होत्या मुलाच्या मानेला, पुदिन्याचा रस दिला त्याला, गाठी बसल्या तत्काळ. मुलापासून होईल भले असे देवाने त्यास सांगितले. अनुभवास सहारेच्या आले देवाचे बोल, लक्ष्मीबाई हानतोड कराला, स्वप्नात मंत्र दिला, जप तप्ता समाधानाला पावती ती तत्काळ. सुनीता दत्तात्रेय वानरेला सर्पदंश होता झाला, धाव करता देव धावला, वाचली ती संकटातून. शालिनी गोविंदकर पोटेला, कुलदीप नव्हता वंशाला, देवाने नारळ ओटी घातला, झाला मुलगा संजय. महादेव देवराव कंजरकर जगा वाचला मृत्यू कवटाळून, पुंडलिक देवाची कृपा करून नगर भोजन घातले. बळीराम सुरूपेचे पाय सडता नव्हता काही उपाय, परी पुंडलिक देव दयाळू माय, धावत झाले निर्दोषपा. एकदा पुंडलिक नगरात उंबरट्याखाली हिरुडबाई मंडळी जेवणास बसली, तर आठवण त्यांना झाली देवाचा प्रसाद हवा म्हणून. पहा काय झाले त्यानंतर. उंबरावरून पोळी पडली चवतकोर, प्रल्हादराव म्हणे भक्ताचे अंतर पाहत तैसे देव जाणे. सानप किशोर प्रल्हाद भक्त, त्याची पत्नी कविता सानप देख दुर्धन रोगाने मनमुख होती पहा. केले बहुत औषध उपचार, परिगुण नव्हता तिळभर, श्रीदेवाचे तीर्थ देता तत्वर रोगमुक्त झाली. बाबा धांडेने त्याचे बंधूचे घरी अकोल्यात देव नेले एका अवसरी, तेव्हा काय घडले कुसरी ऐका श्रोते हो. देव बसले जेवणास, तव देवाने मागितला कांद्यास, विडा घेता कांद्यास चिरण्यास संकोच वाटला त्याच्या सुनेला, समिष विडीने कांदा चिरण्याचं संकोच वाटला, सौ निर्मळलेस, तव देव म्हणले भक्तिप्रेमास विटाळ कशाला पा. असो ऐशी देवाची लीला, देव जाणे भक्त प्रेमाला, उगीच अवडंबला महत्व कशाचे पहा. इंदुबाई तुकाराम वाणी, जी डोंगर कवड्याची भक्तमणी, ती पुंडलिक नगरी अंतरकरणातून होती देवाचे सेवेस. देवासाठी स्वयंपाक नित्य करीतसे देख, नाना पच्चपकन करण्याचा हरिक तिच्या मनी. पाहती होती चहा करीत 400 कप जयंती उत्सवात, तव उखळला चहा अकस्मात सांडला तिच्या अंगावर, तरी काही न झाले फोडून अंगावरी न उठले. तिने मग देवास विचारले, देव बोलले सांभाळले बा. असो आता सारा ग्रंथाचं सांगतो बा, साचे तेने ग्रंथ विचाराचा सारांश उमजेल. ग्रंथाचे करता पारायण, सिद्धांत बोधाचे व्हावे चिंतन, म्हणून ग्रंथाचे मर्मग्रहण संक्षिप्त वर्णितो पहा. प्रथम अध्यायी जाण, सद्गुरु पुंडलिकाचे केले स्तवन, जे वाचता चिंतात हनन होईल संसार भयाचे. द्वितीय अध्याय जाणे, पार्श्वभूमिका केली कठीण, मल्लाजूचे जीवन कथन केले ह्या. मल्लाजूच्या दानशूरता, त्याच्या पुत्र प्राप्तीची वेता, खंडूजीची जन्मकथा कथली या अध्यायात. तृतीय अध्याय अवताराची मीमांसा केली साची, प्रभू पुंडलिकाच्या जन्माची कथली कथा, देवाच्या गर्भसंभूत पासून जन्मापर्यंतची ती कथा छान, ती ऐकता अमृता समान, दोष संतोष देई म्हणा. चतुर्थ अध्याय नामविधान, नामाच्या औन्नव केला छान, बाळ युवकावस्थे वर्णन केले पुंडलिकाच्या, देवाचे नागासोबत खेळणं,
परमहंस परशुरामाचे त्यांना भेटणं, देवाचे सोसंधी जीवन रेखाटले. पाचव्या अध्यायी जाणं खंडूजीचे संसारी जीवन, त्यांच्या मुमुक्षुताचे अनिवार्य वृत्ती वर्णिली. गोरेगावचा उत्सव गोवर्धन भक्त उकरडाचा अनुभव जाणं, माळ्याच्या मुलाला जीवदान दिले ते वर्णिले. सहाव्या अध्यायी जाणं कुटाशाला देवाचे प्रयाण, तेथील लीलामय जीवन देवाचे वर्णिले. नदीच्या पुरातून देव आले कोरडे वाहून, दृष्टांत केले बिब्याचे लेपन, तेही पाप वर्णविले. कृष्ण ऐसे म्हणून राधा किशन बुवास सांगितले खून, कलावंता बाईवर कृपा करून तीच उद्धारले. रात्रभर मिरचीच्या पोत्यात देव कसे राहिले शांत, दुष्ट कच्चीचे इथं वृत्त ते वर्णविले. राधाकिशन बुवाचे कीर्तन रंगले देव कृपेवरून विधान, माधवराव बुवा जाण भक्त राहिले. सातव्या अध्यायी जाण देव आले गोरेगावी परतून, आणि धामणगावी जाऊन दर्शन करीस गुरुपुंसाची. खंडूनानांना दृष्टांत घडला सद्गुरु मुंगसाजीचा स्पष्ट, देवपुंडलिकाशी धामणगावाप्रत आणले म्हणून धामणगावी गुरुशिष्य विधान. सोहळा संपन्न झाला जाण गुरु मुंगसाजीचे मुंबईला प्लॅन केले तदनंतरी. आठव्या अध्यायी जाण भगवान मुंगसाजीचे कथिले जीवन, जे चमत्कारिकी पूर्ण अलौकिककारी. नवव्या अध्यायी जाण देव आले गोरेगावी परतून, अभिनव यात्रा संमेलन भरले 48 साली. देव पुंडलिकाचा दरबार नित्य असे भरपूर भक्त असंख्य साचार येते दूरदूरून. राधाकृष्णाच्या सांगण्यावरून संत गाडगे बुवाचे गोरेगावी आगमन, तेथे करून घरी कीर्तन देवाशी ओळगिले. नाशिक जिल्ह्याच्या दाताडीच्या लोकांना पुंडलिक नामाचा अनुभव आला. ते म्हणते राधाकृष्णाला देवासा आणा गाविया म्हणून. रामनाथ मनोमुख रुग्ण जगला पुंडलिक नामानं, देवाचे तीर्थ अंगाऱ्याने. ही कथली कथा दाताडीचे आमंत्रण सांगितले देवाला राधाकृष्णाला. नाशिकवरून येता परतून गोरेगावी तव देव म्हणे 9 तारखेला जाऊ आपण दाताडीस, तुम्ही दिल्या तारखेस निश्चित पोहोचू. राधाकृष्णाच्या मनास धीर न धरविला खास, म्हणून ते पंचकमेटीच विचारतात झाले. पंचकमेटी विचारले ते नाही म्हणून बोलले. राधाकृष्ण हिरमुसले झाले. कथा 9व्या अध्यायात. 10व्या अध्यायी जाण पुंडलिकाचे मूर्त्यापुरी आगमन, दत्त जयंती उत्सव म्हणून विठ्ठलराव जमादार घरी. त्या उत्सवाच्या खरबडीत देवाचा निरोप पाठवला राधाकृष्णाचं बुवास, त्वरित यावे दर्शनात मूर्तीच्यापुरी म्हणून. त्या निरोपावरी राधाकृष्ण आले मूर्त्यापुरी जाण, आणि मग देव समागमे करून गेले. खरबडीचं दर्शन सोहळा आनंदाने पार पडला. रात्री देव म्हणती राधाकृष्णाला चालावे बा दाताडीस. रात्री मूर्तीच्यापुरी मंडळी आली स्टेशनावर. तेथे गोविंद खराट्याने आपुल्या परी दक्षिणा वाहिली देवास. पहा त्याच रकमेतून नाशिकच्या तिकीट काढले. मंडळी देवासवे जाण प्रवासाला निघाली. गोविंद खराटे खरबडीला जाऊन सांगे माणिकराव पाटलासा की राधाकृष्णाने पुंडलिक देवास दाताडीस नेले चोरून. पुढील प्रसंग ओळखून तत्वर देव अवतरले निफाड स्टेशनावर. मग तेथून महिनाभर परी राहिले. इकडे माणिकराव पाटील जाणे आले गोरेगावे परतून. त्यांनी राधाकृष्णाचे देवाला चोरून नेले म्हणून सांगितले. तव अन्याजी मुळे खंडूनाना मूर्तीच्या पुरी येऊन जाण नाशिकला निघाले. पाहायचा 10व्या अध्यायात. 11 अध्यायाची जाण देव निफाड स्टेशनवर उतरले. अमराईत करती जेवण पंगत बसविनी. निफाडच्या एका बाईने शूलाचा विकार होता जडला, तो देवाच्या तीर्थाने बसला हा चमत्कार. मग त्या रुग्णबाईंची बहीण ती जात होती ॲम्बॅसिडर गाडीनं. अमराईत देवाला भेटून तिनं दर्शन घेतले. तव देव म्हणे तिला, बहीण तुमची आजारी निफाडला तुम्ही जाताय भेटीला, तीर्थ आमुचे द्या त्यांना की. तव देवाचे तीर्थ शूल बसला तोरीनं. परत अमराईत येऊन त्या बाईने दिले पहा भोजन. निभाड वरून गांजरवाडीत श्रीदेव गेले घेऊन भक्तास तेथे.
राधाकृष्ण म्हणे देवास स्फूर्ती या अभंग रचण्यात तव देव म्हणे. त्याला एका अभंगाची आज्ञा आहे ना, रचली तुम्ही करा ना एका अभंगाची. राधाकृष्ण बुवाने तत्नुसार अभंग रचला देवावर. जो साहित्य दृष्टांत सुंदर मान डोलविता सान थोर आनंद झाला गावाशी. पहा गांजरवाडीवरून देव तारुण खेड्याशी आले जाण. तेथून दाताडीस आगमन 9 डिसेंबर. दाताडीस करून लीला देव झाले नाशिकला. नाशिकवरून मुंबईला आले मुंगसाजी दर्शनाशी. 2 दिवस नगीन महालात देव राहिले. गुरु मुंगसाजी सोबत गुरु शिष्य दोन्ही सोबत एकमेकी अवभूत स्नानादी करून देवाचे केले पूजन. मुंगसाजीने दुशाळीचे पागोटे करून शिर मोच घातला शिरी. हा कथा भाग 11व्यात कथिली पहा. अवलोक तो पहा भक्त भाविक अध्यायी वाचला. आता 12व्या अध्यायी जाणं. खंडूनाना आले देवाला घेऊन. पहा बा मुंबईला वरून 29 डिसेंबर 49 साली ते 30 डिसेंबर 1949ला देव आले शेगावाला. दृष्टांत झाला सुखदेव पाटलाला स्वागत देवाचे करावे म्हणून. मुंगसाजीने दृष्टांत दिला म्हणे मी पुंडलिक रूपी अकला देहपदीने भिन्न मला मानू नका. तव पहा पुंडलिक देवाचे स्वागत शेगावी झाले साचे. पुढे नागझरीवरून त्याचे गोरेगावी झाले आगमन. तव गावच्या लोकांनी चैत्र शुद्ध पंचमी दिनी देवाचे जन्म उत्सव योजून केला मोठा उत्सव. परी गोरेगावी विश्वस्तराची व्यवस्था होती साची. ती देवाच्या आचकपणाची होती पा बांधिक. मारुतीच्या पारावर जाणे 1 वर्ष एक राहून पुढे देव करती प्रयाण. चिखली काठ्याशी लागपुरी अकोला चिखलीला. येथून देव गेले काट्याला. तेथील सर्व वृत्तांत कथन केले. 12व्यात चिखलीला अनंतराव पारतकरास कृष्णरूप दाखवले खास. फुल मारता फेकून त्यास चैतन्य मुच्छाचे अनुभव दिला. 13व्या अध्यायात देव आले दानापुरात. भजन पूजन अन्नदानाचे कार्यक्रम गाव पारंगले. देवाच्या शोभायात्रेत रथचक्र येता धनगराचा सुत. तो पहा देवानं औचित वाचविला मृत्यूतून. या दानापूर गावात भूतास केले मुक्त. भिकाजी पाटलाशी पूत दिला पहा देवाने. पहा अन्नदान्याची भंडाऱ्यात दर्शन. कार्यक्रमाच्या मध्यात मालू नावाच्या मुलीस मृत ती जिवत केली देवाने. 1951च्या कार्तिक एकादशीला देव आले पंढरपूरला. तेथे भिकाजी पाटलाला विठ्ठल दर्शन करावायला. तसेच परभणी जिल्ह्यातील सातशिवेच्या मारुती मंदिर देव आले नाम सप्ताह. तानपुरे महाराजांच्या तेथे धर्मपेठीत पैशातून खंडूनाना गेले रागावून. तव देव म्हणे बंदोबस्त करतो ठेवतो नानाचा. तव खरंच झाले वचन. खंडूनाना जीवनमुक्त झाले पूर्ण. संसारी न राहिले भान. ब्रह्मनंदी तुलती शब्द सरसी खंडूनानाला विमुक्त केले संसारातून. देऊनी ब्रह्मनंदाला कथिले. 13व्यात आता 14व्या अध्यायीचा न कमलाबाई महानंदे समान तिचे भक्ती कथा सुजान विवरण केले पहा. भोड्या रामाची कथा ती 14व्यात. सर्वता 4 भट्टीची यात्रा सांगितली. जादूटोण्याची 15व्यात अध्यायी जाण. भक्त राघोजीची कथा छान. प्रभू पुंडलिकाचे कृपादान विवरील पा. 16व्या अध्यायात रामकृष्ण मुळे सदभक्त त्याची कथा निवेदने केली ते या अध्यायी. 17व्या अध्यायात वेदांताची सांगितली मात. तत्वज्ञानाचे सिद्धांत श्रोते केले. नवविद्या भक्तीचे प्रकार. भावरूप पंचविध साचार. जीव संसार आत्मा ईश्वर स्वरूप त्याचे वर्णिले. योग कर्म भक्ती ज्ञान 4 मार्गाचे केले विवरण. विश्वाचे कसे झाले निर्माण तेही विवरले. भक्ताचे प्रकार जन कर्म अकर्माचे केले विवरण. ज्ञानाचे स्वरूप गहन विषेद केले. 17व्या अध्याय गुंज. श्री सद्गुरु पुंडलिकाचे बीज ज्ञानाचे राज प्रगट केले. 18व्या अध्यायी जाण.
गीताबाई भक्त किसनराव भक्त सुजान त्याचे अनुभव छान कथन केले. पांडुरंग मुंदेकर, ज्ञानदेवराव पाटील राजनकर त्याचे जीवन भक्त परिकर या अध्यायी वर्णविले. 18व्या अध्यायी जाण करवले भक्त दर्शन तेही तुम्ही श्रोतेजन या अध्यायी पाहिले. 19व्या अध्यायी जाण संत तुकडोजी दर्शन खंडू नानाचे निर्वाण निरूपण केले. राष्ट्रसंत पुण्यतिथी उत्सव निर्गुण आसनी देव बाबा धांडे सहित ब्रह्मनंदी समाधीच बाबा धांडे वर्णिले. पहा गोरेगाववरून पुंडलिक नगरी देवाचे आगमन तेव्हापासून आश्रमाचे दर्शन ते पा करावे तशी श्री पुंडलिक उपासना पाठीशी कृपादान केले. पुस्तकाशी प्रवृत्त केले. समुदायाशी प्रार्थनेशी अध्यायी कथने केले. पुंडलिक नगर महंती सांगितले. संक्षिप्ती 19व्या अध्याय गती सांगितले. ते 20व्या अध्यायी जाण प्रभू पुंडलिकाचे दैव जीवन त्यांचे कार्याचे आयोजन ते पा निवेदिले. देवाचा कुटुंब परिवार आई बाप बंधू भगिनी साचार त्याची माहिती सविस्तर सांगितली. अध्यायी तसाच भक्ताचा समुदाय त्यांचा गोरेगावी ठावे सेवा करणे हाच भाव होता ज्यांचा त्या भक्तांचे वर्णन केले. पा कथन भक्ती सेवेचे वर्मगहन कथन केले. 21व्या अध्यायी जाण संत महात्मे सद्गुजन त्याचे केले वर्णन. जे गोरेगावी आले तसाच देवदर्शन सोडा जो गावोगावी जाण तयाच्या नाम दलित केले निवेदित. चमत्कारा देवाचा एक त्यांनी रेल्वे रोखली देख तो प्रसंग येथे सुरेख आहे पा वर्णिला. देवाच्या तीर्थपाण्यानं अल्सर बसला जाणं डॉक्टर इंग्लंडचा म्हणून आश्चर्यचकित झाल्या. देवाचे अनुभव विविध केले पा विशद त्याचा विचार करून बोध विधान व्यसनी प्रभू अवताराचे कारण सांगितले. पाय अध्यायी जाण ते श्रोते तुम्ही सुजान वाचा. मुळातही 20व्या अध्यायात मृत्यूतून उठवला मात नामश्रद्धा शक्ती संपृक्त कथन केली. नारायण शेरेकर मृत्यूतून उठले साचार नामश्रद्धेच्या बाळावर ते कथले. त्या अध्यायी माऊलीचे कोल्हे लक्ष्मण त्यांनी कथले अनुभव 2 देवाच्या अंतरसाक्षीचे क्षण ते पा निवेदिले. गुमा सोमवंशी महात्म्याचे अनुभव कथिला साच मंगलाहुंदेकर शशिकलेचा सांगितला अनुभव. 23व्या अध्यायात पूर्ण भक्ताचे केले अनुभव कथन जे ऐकता भक्तिप्रवण मन होई श्रोत्याचे. 24व्या अध्याय साचे पृथ्वीमूल देवाच्या शब्दाचे आणि शब्दगण भाविक मनाचे केले पा श्रोते. 25व्या अध्यायी जाण केले परमार्थाचे विवेचन. संसारी जनाशी सुगम जाणण्याशी संसार करता करता परमार्थ कैसे ये पाहता ते परमार्थ स्वरूप सर्वथा कथिले. या अध्यायात परमार्थ मार्गाची क्रमगती सांगितली. यथास्थिती मोक्ष मार्गाची अनुभूती निवेदिली. तेथे श्री सद्गुरूचे समर्थ वर्णिले पा सार्थ जे भूदेव मूर्ती या लोकी. 26व्या अध्यायी जाण श्री गुरुचे प्रकार 3 ढोंगी आणि खरे गुरुदर्शन केले सरसी. खोट्या गुरुचा दांभाचार खऱ्या गुरुचा सदाचार त्याच केला विचार. या अध्यायी आध्यात्मक विकासाची किती वर्णावी साची साक्ष एक अंतर्मनाची फक्त त्यास सद्गुरू आणि अवतार त्याचा केला विचार. गुरु सद्गुरू अंतर विशद केले. गुरु सद्गुरूची भूमिका विशद केल्या. नित्या अंतयात्रेचा अनुभव असं का कथिले सुरेख. गुरु सद्गुरूची दीक्षा रीत ती वर्णिले येथ. हद आणि अनहदीची मात या अध्यायी वर्णवली. 27व्या अध्यायी जाण प्रभू पुंडलिकाचे स्वरूप दर्शन त्याचे जीवन अभिनवपण केले कथन. अध्यायी सद्गुरू पुंडलिकाचे वचन भविष्यात होई पूर्ण भोग लागते या शब्दी जाण सो अनुभवी देई. देवाच्या शब्दाचे मोल कथिले पृथ्वी मोलाचे. ते अध्याय 27वे करा मनन मी कोण प्रश्नाचे उत्तर. या अध्याय आहे साचर अनुभव होऊन उजर करा या जीवनाचा. 28व्या अध्यायी जाण भगवान पुंडलिकाचे निर्माण बुधवारी नारायण दशमीला जाणे. 1985ला देवाच्या ब्रह्मनिर्वाण पूर्वीच्या स्थिती वर्णिली साची आणि बाबा धांडेच्या अनुभवाची कथली मात.
ब्रह्मा निर्वाणाच्या खुणा देवाने प्रगटविल्या भक्तजना आणि त्या सर्व कथा कथिल्यांना ना 28व्या 29व्या अध्यायी जाण देवाच्या अंत्ययात्रेचे वर्णन. जे ऐकता भक्तजन गैरवरून घेती जन्ममृत्यूचा संबंध शरीर आत्म्याचा अनुबंध चेतनाचा कैसा बंध कथलया अध्यायी. समाधी स्थानाचे निर्माण कसे नियोजले केले होते देवानं हा प्रसंग विशेष अनुभवाने कथला येथे. तसेच बाबा धांडेचे जीवन ज्यांनी केले ग्रंथाचे लेखन पुंडलिक वरदा म्हणून निवेदिले संक्षिप्ती. 30व्या अध्यायी जाण जीव आणि सद्गुरूचे जन्ममरण त्यातील भेदाचे चिंतन केले या अध्यायी. स्वर्ग नरकाची स्थानाचा आणि उत्क्रांती मार्गाचा विचार केला साचा या अध्यायी. शुद्ध स्वरूप चेतना श्री ब्रह्मरूप जाणा परिसंस्कार पादित बंधना पावे या संसारी जन्मवृत्तीच्या चक्रातून कसे सुटावे जीवन हे तत्वगहन सांगितलंसे या अध्यायी. पहा या प्रवनातून सृष्टी निर्माण झाली या प्रवनाचे चिंतन केले या अध्यायी. 31व्या अध्यायी जाण सर्व ग्रंथाचे केले सारासारण त्याचे केले विवरण या अध्यायी. अहो आता या श्रोतेजन हा ग्रंथ झाला पूर्णात मिसळले पूर्ण तेव्हा पूर्णाची उरी. दिनांक 16 मे 1992 शके 1913 अक्षर तृतीयाला अकोला जिल्ह्यात दत्त कारंजा क्षेत्रात ग्रंथ केला पूर्णत्वाला समर्पण केला श्री गुरुचरणी. इथं श्री भगवान पुंडलिक बाबा जीवन दर्शन श्री पुंडलिकानुचार बाबा धांडे निमित्त करून श्री सद्गुरू पुंडलिक बाबा घेती लिहून 29 अध्याय घोडास. इथं सद्गुरू पुंडलिका अर्पणमस्तु. ओम शांती शांती शांती.